नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा। नर्मदा आशिष नगर येथे स्थलांतर गेल्या 15 वर्षापूर्वी सरदार सरोवर येथील रहिवासी असून तेथील रहिवासींना शासनाने त्यांचे पुनर्वसन नर्मदा आशिष नगर काथर्डे डिगर गावठाणात केले, पण अद्याप त्या गावात बस थांबत नाही। परिणामी स्थानिक लोकांना मोटरसायकल किंवा पायी प्रकाशापर्यंत जावे लागते व तिथून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो। स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की आम्हाला प्रशासनाने सपाटीवर रस्त्याच्या लगत त्यांची वसाहत केली, परंतु बस थांबत नसल्याने इथेही त्यांचे हाल अपेष्टा होत आहे। त्यांची मुले शाळेत जातात, परंतु बस थांबत नसल्याने त्यांना प्रकाशापर्यंत पायी यावे लागते, त्यामुळे उशीर होतो व परिणाम शिक्षणावर होतो। काही मुले हॉस्टेलला राहून शिक्षण करतात। शासकीय कामासाठी व बाजारासाठी शहादा नंदुरबारला गावकऱ्यांना जाण्यासाठी खूपच अडचणींचा सामना करावा लागतो। म्हणून माननीय आगार व्यवस्थापक एसटी डेपो शहादा तसेच तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले, अन्यथा सदनशीर मार्गाने आंदोलन करू असा इशारा स्थानिक रहिवासी यांनी दिला। माननीय लाल सिंह बिजा वसावे, धरमसिंह वनका वसावे, नर्मदा बचाव आंदोलनाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल कुवर, विलसिंह जेरमा वसावे, मंजिलाबाई ज्ञानेश्वर वसावे, वसाबाई अरविंद वसावे, सानिया रमेश वसावे, बालसिंह गुजरा वसावे, गोविंद कर्मा वसावे, भीमसिंह बामला वसावे असे असंख्य गावकरी उपस्थित होते। राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार। काय नाव आहे तुमचं? गणेश वसावे, जाता कुठे? काथर्डे दिगर पुनर्वसनला शहादा तालुक्यात। आणि काय मुद्दा आहे तुमचा? आमचा मुद्दा असा आहे की भरपूर बसेस सांगतात आमच्या रूटने, शहादाहून दडगावहून इथून बसेस थांबत नाही आमच्या पुनर्वसन गावात, आणि इथे बस थांबायला पाहिजे। इथून आमचं मुले शिकायला जातात नंदुरबारला। माझा परगा स्वतः 12वीला होता मागच्या वर्षी, इथून अपडाऊन करत होता। इथून प्रकाशाला सोडायला जायचं, इथून 5 किलोमीटर, इथून नंदुरबारला पासेस काढली होती, म्हणजे इथे बस नाही थांबत? बस थांबत नाही। मग आता कुठे शिकतो? नंदुरबारला शिकतो, या वर्षी पण नंदुरबारलाच आहे, आणि त्याच्यामुळे अडचण येते आम्हाला, बस थांबायला पाहिजे या गावात। मग तो आता कसं शिकतोय, कसं राहतो, कुठे राहतो? आता रूम करून दिली, महिन्याचे 8,000 आहे, आणि रूमचे 8,000 आहे, आणि खाणं पिणं आमचं घरचं घेऊन जातात। ते स्वतः बनवून खातात? हा, ते स्वतः बनवून खातात। बस राहिली तर अपडाऊन करे? हा, बस राहिली असती तर इथून पास काढली असती, अपडाऊन केले असते मुलं।